यानंतर महत्त्वाची बातमी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याबाबतची. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळलेत. सिलेंडर वाटपाचा निर्णय केवळ माणसाच्या विधानसभा क्षेत्रापुरता मर्यादित असल्याचं त्यांनी म्हटलंय. लोढा यांनी शिर्डीच्या मंडळाला आणि जैन समाजाच्या कार्यक्रमालाही मदतीचं आश्वासन दिलं होतं. कोणत्याही एका विशिष्ट धर्मासाठी काम केलेलं नाही असं स्पष्टीकरण देत त्यांनी भाजपवरील भेदभावाचे आरोप फेटाळलेले आहेत. मात्र मंगलप्रभात लोढा यांनी आपल्यावरचे हे आरोप राजकीय हेतूने केल्याचं म्हटलंय. असं आहे की ते राजनीतिक हेतूने राजनीतिक व्यक्ती करताय. ते जे हा गॅसचा जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता. शिर्डीचा भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची होली असेल तर त्यावेळी त्याने कुठून गॅस आणावी लागती. यावेळी ते माझ्याकडे आले होता मी त्यासाठी गॅसचा प्रबंध करून दिला. काल एक शिर्डीच्या मंदिरचा पण भंडारा होता तिथे पण गॅसचा प्रबंध करून दिला. 3 दिवसापूर्वी एक गणपती मंदिरचा होता तिथे पण गॅसचा प्रबंध करून दिला. जैनाची होली पण करून दिला. यामध्ये काय गैर नाही.